पर्यंत मेसेज पोहोचवायला हवाय. तर नलिनी मॅडम, तुम्ही केव्हापासून करताय हा योग संजीवनी वर्ग? मॅडम जेव्हापासून सुरू झाला तेव्हापासून पहिले 15 दिवस, आता महिना होत आलाय. हा. बरं. म्हणजे हम्म. आपण आत्ताच सुरू केले. आधीचा हो. मॅडमचा आपण फ्री ठेवला होता तेव्हा तुम्ही केला होता का? हो, केला होता मॅडम. बर तर बर बर. दुसऱ्या मॅडमने आ- घेतला होता, तो केला आता होता. तुम्हाला आता तुम्हाला काय त्रास होतोय शारीरिक? मला मला कधी कधी डोकं दुखतं आणि थोडासा गुडघ्याचा त्रास आहे. गुडघे आणि दुखतात का? हा, जास्त नाहीये पण तरी पण मी म्हणजे असं त्यात भरपूर रिलॅक्सेशन आहे आता. बर. आता काय वाटतंय एकंदर हे योग प्राणायाम करून? तुम्ही नाही दोन्ही भरपूर. करताय ना, पूर्ण करताय ना वर्ग? हो, पूर्ण वर्ग करते आणि फ्रेश काय वाटतं खूप. वाटतंय? पूर्ण दिवसभर फ्रेश वाटतं, छान वाटतं. मॅडम हं. खूप एकदम छान पद्धतीने शिकवतात, त्यामुळे मग असं थकल्यासारखं पण नाही वाटत. कोणतेही म्हणजे अ, योगा केल्यानंतर वगैरे अंग दुखत असतात साधारणतः, पण तसं काहीच होत नाही. दिवसभर फ्रेशच वाटतं. तुमच्या डोळ्यांना सूज वाटतेय खाली, का बरं दोन्ही? नाही, ते डोळे चष्म्यामुळे? असे हा, डोळे असे नाही काळेच नाही, झालेले. डोळ्याच्या खाली खाली चष्म्यामुळे झालंय हे का? हो, हा, ते काय चष्म्यामुळेच झालं? झालं, सूज नाही मॅडम ते. पण एवढं का झालंय चष्म्यामुळे? जरा बघा ना, चष्मा बदलून बघा. चष्मा ते अ, काळा मोतीबिंदू काय असतं ना, ते झालेलं आहे मॅडम. हो का, डोळ्याला? हो, हो, हो. बर. त्यामुळे मग त्याच्यावर हा कधी चष्मा झालं काय, चष- कधी झालं काय झालं, त्याला काय डॉक्टर म्हणतात, काय करायचं म्हणतात? त्यात ऑपरेशन वगैरे काही होत नसतं, फक्त औषधच टाकावी लागतात. बाकी धीरे धीरे पंचतत्व हळूहळू पंचतत्व घ्या त्याच्यावर. कधी सुरू झालंय ते? त्याचा काही त्रास नाही त्याला होते ना डोळ्याला? त्याला नाही, दिसण्यासाठी प्रॉब्लेम होतो मॅडम. म्हणजे चष्मा घातल्याशिवाय दिसत नाही, कमी दिसतं म्हणजे जवळचं, लांबचं दिसतं व्यवस्थित, तर त्यासाठी चष्मा आहे. आता ते केव्हा हं. सुरू झालं, कोणत्या महिन्यामध्ये? तर ते जर आठवत असेल तर पंचतत्व घ्या त्याच्यासाठी. आणि आता ओके, आपण ओके. नेत्रयोग सुरू करणार आहे, तर त्याच्यामध्ये काही आहे का बघू. चालेल, मॅडम चालेल तुम्ही पण मॅडम. बघा, माधुरी मॅडम, की काळा मोती बिंदू यावर काय आहे सापडतंय नेत्ररोग चिकित्सेमध्ये? हो, हो, तुम्हाला हो. काही सापडतंय का बघा. हो. तर ठीक आहे, औषध टाकणे हा उपाय, पण दुसऱ्या ज्या काही पद्धती आहेत त्या आपण आचरणात, मला वाटतं पंचतत्व नक्की काम करेल, तुम्ही बघा. हो, तर हो. गुडघे दुखायचे कमी आले का तुमचे? हो, गुडघेदुखी कमी झाली आहे आणि कंबरदुखी पण पुष्कळ कमी झाली आहे, कारण सोबत सोबत योगा पण चालू आहे आणि पंचतत्व पण चालू आहे ना, तुमचं त्यामुळे वय किती आहे? वय माझं 52 आहे मॅडम. हो का? बर. त्या मानाने तुम्ही करताय योगा, विशेष आहे. हा, नाही कसं सुरुवातीपासून थोडं थोडं करत होते ना, त्यामुळे मग करायला काही प्रॉब्लेम नाही जात आता तितका. तुम्ही काय मॅडम पण खूप घेतलंय छान शिकवतात. योगामधलं? काय शिक्षण घेतलंय तुम्ही? तुम्ही नाही नाही, आपले योगाचं शिक्षण मग नाही मग घेतलं. ध्यान शिक्षक उपक्रमाला तुम्ही इच्छा दाखवली, ग्रुप जॉईन केलाय? हो, हो, ध्यान शिक्षक म्हणून. ध्यान शिक्षक योगा नाही करायचंय शिकले. तुम्ही, मग तुम्ही विषय कुठला दिलाय आता ध्यान शिक्षकाला? ध्यान शिक्षकाला ते अप्रिसिएशन, मोटिवेशन वगैरे ते ते टाकलंय शेवटचा मग पॉइंट मी. काय विचार केला का नाही? आता उद्यापर्यंत तुम्हाला द्यायचंय ना माझं इनपुट घेऊन. हा, नाही, मी त्यासाठी तुमच्या संघ फोनवर बोलणार होते. बोला, तर आता हे हा, झाल्यावर बोला. हा, हा. तर मग